भोकरदन तहसील कार्यालयातील आस्थापना विभागात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेले महसूल सहाय्यक शरद घोडके व अन्य कर्मचारी आयुक्तांच्या परस्पर प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत। त्यामुळे तात्काळ मूळ पदस्थापनेवर रुजू करण्यात यावे व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप करावे आदी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे व विकास जाधव यांनी 2 महिन्यांपूर्वी तहसील समोर 5 दिवस उपोषण केले होते। लेखी आश्वासने दिली गेली मात्र काहीच कारवाई अद्यापपर्यंत संबंधितांनी केलेली नाही। त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेवर रुजू करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 16 मार्च पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे। तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे साहेबांच्या नावानं 2 महिन्यांपूर्वी आम्ही भोकरदन तहसील कार्यालयात उपोषण केलं होतं। उपोषणात प्रमुख मागणी अशी होती की शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, शेतकऱ्यांच्या इमर्जन्सी विरुद्ध अनुदान असेल आणि इतर काही कर्मचाऱ्यांच्या ज्या विभाग आहेत त्यांना अंधारात ठेवून केलेल्या प्रतिनिधी त्या रद्द करण्याचं असतील अशा विविध मागण्यांसाठी आम्ही उपोषण केलं होतं। भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांचं लेखी आश्वासन हवेतच विरळलं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या तहसीलदारांच्या लेखी आश्वासनाची आम्ही आज इथं होळी करत आहोत। कारण तहसीलदार भोकरदनला हे रुजू झाल्यापासून शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडला आहे आणि इथं एखाद्या गाईचं आणि जनावर जर वीज पडून कोसळून त्यांचा मृत्यू झाला तर 5-5 हजार रुपये दिल्याशिवाय इथले कर्मचारी त्या शेतकऱ्यांना अनुदान देत नाही। इथं जन्माची नोंद करायची तर 5-5 हजार रुपये 3-3 हजार रुपये घेतल्याशिवाय हे कर्मचारी काम करत नाही। मग हे जे डेप्युटी सभा ठेवलेले कर्मचारी आहे विभागीय आयुक्तांचे परवानगी नसताना यांना इथं कार्यात ठेवलं आणि फक्त तहसीलदारांनी यांच्या माध्यमातून वसुली करण्यासाठीच हे कर्मचारी ठेवले आहेत का असा प्रश्न देखील आम्हाला पडतोय। आणि 2022 साली 23 आणि 24 या आर्थिक 2 वर्षामध्ये येथे जवळपास 50 कोटींचा शेतकऱ्यांचा अनुदान घोटाळा झालेला आहे आणि येथे जे अनुदान घोटाळ्यासाठी विभागीय चौकशी आणि जिल्हास्तरीय चौकशी काम करताय ती देखील थातूर चौकशी करताय असा देखील आमचा आरोप आहे। त्यामुळं या अनुदानाची तात्काळ सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना हक्काचं अनुदान मिळण्याकरता येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच अजून लढा मोठा करणार आहोत। असतील आम्ही असतील तसेच तालुक्यातील शेतकरी असतील यांनी या ठिकाणी शासनाला प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं देऊन विनंती केलेली आहे। उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केलेली, पण या कुंभकर्णी गाढ झोपलेल्या सरकारला आतापर्यंत जाग येत नाहीये। म्हणून या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयानं दिलेल्या लेखी आश्वासनाची होळी करत आहोत। खरं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी नेहमीच शेतकऱ्याची होळी होते। या ठिकाणी या हरामखोर शासनाची प्रशासनाची होळी व्हायला पाहिजे। या शेतकरी द्रोही प्रशासनाची होळी या ठिकाणी व्हायला पाहिजे। माझा शेतकरी तिळतिळ या ठिकाणी मरतोय तरी शासनाला प्रशासनाला जाग येत नाही। 2022-2023 साली 50 कोटीच्या जवळपास या ठिकाणी अनुदान घोटाळा झालेला आहे। त्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांना बेड्या ठोकून कायदेशीर कारवाई करून शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे।